पुण्याच्या राजकारणात सध्या जे काही घडतंय ते पाहून तुम्हालाही प्रश्न पडेल की नक्की फ्रेंडली मॅच सुरू आहे की राजकीय गद्दारी। एका बाजूला तुम्ही पाहताय की सत्तेत एकत्र असलेले भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र येऊन सरकार चालवत आहेत, पण दुसऱ्या बाजूला जशा महापालिका निवडणुका जवळ येत आहेत तसं चित्र पूर्णपणे बदललेलं आहे। सत्तेत सोबत असलेले अजित पवार आता राज्यभर आपल्याच मित्रपक्षांच्या विरोधात दंड थोपटून उभे ठाकलेत। इतकंच नाही तर काही ठिकाणी त्यांनी चक्क शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी हात मिळवणी करण्याचा प्रयत्न सुरू केलाय। मग असा प्रश्न पडतो की ही युती फक्त खुर्चीपुरती मर्यादित आहे का आणि भाजप शिंदेसेनेने अजित पवारांना खरोखरच कोपऱ्यात ढकललंय का? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राच्या या विचित्र राजकीय समीकरणाचा सविस्तर आढावा घेणार आहोत। मित्रांनो, थोडक्याद्वारे आम्ही राजकारणातील अशा गुंतागुंतीच्या गोष्टी सोप्या भाषेत तुमच्यापर्यंत पोहोचवतो। तुम्हालाही महाराष्ट्राच्या राजकारणातील हे इनसाइड अपडेट जाणून घ्यायला आवडत असतील तर चॅनेलला आत्ता सबस्क्राइब करा। आता वळूया आपल्या मुख्य विषयाकडे। राज्यात सध्या महायुतीचं सरकार आहे। देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे तिघही ऑल इज वेल असल्याचं चित्र दाखवत आहेत। तरीही महापालिका निवडणुकींच्या मैदानात मात्र ठिणगी पडली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बहुतेक ठिकाणी आपली वेगळी चूल मांडली आहे। ज्या भाजप आणि शिंदे सेनेसोबत ते सत्तेत आहेत त्याच मित्रपक्षांच्या विरोधात लढण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे। सगळ्यात धक्कादायक म्हणजे ज्या शरद पवारांपासून ते वेगळे झाले त्याच शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी पिंपरी चिंचवडमध्ये त्यांनी युती करण्याची चर्चा सुरू केली होती, मात्र त्यालाही आता पूर्णविराम आलाय। याचा सर्वात मोठा परिणाम मतांच्या विभाजनात होणार आहे। भाजप आणि शिंदे सेनेच्या विरोधात जाणारी जी सेक्युलर मतं आहेत ती आता उद्धव ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादींमध्ये विभागली जातील। राजकीय विश्लेषकांच्या मते ज्या विभागणीला फायदा शेवटी भाजप शिंदे सेनेलाच होऊ शकतो, पण इथे एक ट्विस्ट आहे। भाजपने अनेक ठिकाणी अजित पवारांच्या स्थानिक नेत्यांना चर्चेपासून दूर ठेवलंय। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेलाही आता तिसरा भागीदार नकोय। त्यांना वाटतंय की दोन पक्षांची युती पुरेशी आहे, मग तिसऱ्याला जागा का द्यायच्या? चला तर मग आता महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये नेमकं काय चाललंय ते सविस्तरपणे पाहूयात। सुरुवात करूयात विदर्भापासून। अमरावतीमध्ये अजित पवार गटाचे स्थानिक आमदार दाम्पत्य संजय खोडके आणि सुलभा खोडके यांनी एकला चलोरेची भूमिका घेतली आहे। चंद्रपुरात तर राष्ट्रवादीने भाजपाविरोधात थेट मैदानात उतरवण्याचं ठरवलंय। नागपुरात जे भाजपचा गड मानलं जातात तिथे अजित पवारांच्या पक्षाने 22 जागा मागितल्या होत्या, पण भाजपने ही मागणी सरळ फेटाळून लावली आहे। आता अजित पवारांचे पदाधिकारी सांगतायत की आम्ही स्वबळावर लढू। अकोल्यात तर राष्ट्रवादीमध्येच 2 गट पडलेत। एक गट भाजपशी बोलू पाहतोय, पण भाजपकडून त्यांना साधी दादही दिली जात नाहीये। आता वळूया पश्चिम महाराष्ट्राकडे। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये तर पवार फॅक्टर जोरात आहे। इथे दोनही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा खूप पुढे गेली आहे, पण त्याला पूर्णविराम गेलाय। जर दोन्ही गट एकत्र आले तर भाजपसाठी ही सर्वात मोठी डोकेदुखी ठरेल। इचलकरंजीतही तीच स्थिती आहे। तिथे भाजप आणि शिंदे सेनेत 20% जागांवर एकमत झाले, पण जेव्हा अजित पवारांच्या पक्षाने 1/3 जागा मागितल्या तेव्हा भाजपने त्यांना प्रतिसाद देणंच बंद केलं। भाजपने त्यांना फक्त 3 जागांची ऑफर दिली आहे, जी अजित पवारांना मान्य असणं शक्यच नाही। फक्त कोल्हापुरात मात्र थोडं आशादायक चित्र आहे। तिथे 3ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता आहे। मराठवाड्यात तर परिस्थिती अजून गंभीरच आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीने महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय। तिथे ते स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहेत। नांदेड, लातूर आणि जालनामध्येही हेच चित्र पाहायला मिळतंय। परभणीमध्ये कदाचित 3ही पक्ष एकत्र राहतील, पण इतर ठिकाणी मात्र फूट स्पष्ट दिसते। उत्तर महाराष्ट्रातही अजित पवारांना फारसं महत्त्व दिलं जात नाहीये। नाशिकमध्ये भाजपने त्यांना पूर्णपणे दुर्लक्षित केलंय। तिथे शिंदे सेनेशी युती करण्यावर भर दिलाय। जळगावात अजित पवारांच्या पक्षाने 26 जागा मागितल्या, पण भाजपने फक्त विचार करतो आणि कळवतो असं म्हणून त्यांना टाळलंय। धुळ्यातही स्वतंत्र लढण्याची तयारी सुरू आहे। जरी अनिल पाटील युतीसाठी 2 पावलं मागे जाण्याची भाषा करत असले तरी भाजप शिंदे सेना त्यांना जवळ करायला तयार दिसत नाहीयेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई आणि कोकण। मुंबईत अजित पवार गट पूर्णपणे वेगळा लढणार असल्याचं चित्र आहे। नवी मुंबईत अजित पवारांचे नेते म्हणतायत की आम्ही भाजपच्या संपर्कात आहोत, पण भाजपकडून साधी हालचालही होत नाहीयेत। ठाण्यात तर अजित पवार गट चक्क शरद पवार गटाला सोबत घेण्याचा प्रयत्न करतोय। कल्याण डोंबिवलीतही स्थानिक नेत्यांना पक्षाकडून कोणताही निरोप मिळालेला नाहीये। या संपूर्ण चित्रावरून काय समजतंय? भाजप आणि शिंदे सेनेला आता अजित पवारांच्या पक्षाचं ओझं होतंय का? जागा वाटपाच्या मुद्द्यावरून मित्रपक्षांना बाजूला सारून स्वतःचं वर्चस्व निर्माण करण्याची भाजपची ही जुनी रणनीती आहे का? अजित पवारांची ही धडपड फक्त स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठीच आहे की शरद पवारांकडे पुन्हा जाण्याची ही एक नांदी आहे? पिंपरी चिंचवडमध्येही तुतारी आणि घड्याळ एकत्र दिसण्याचे संकेत होते, पण यामुळे महाविकास आघाडीतही मात्र मिठाचा खडा पडलाय।
संजय राऊत यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करत म्हटलंय की जर शरद पवारांचा पक्ष अजित पवारांशी हातमिळवणी करणार असेल तर तो भाजपला मदत करण्यासारखंच आहे। विचार करा, एका बाजूला अजित पवार सत्तेत उपमुख्यमंत्री आहेत आणि दुसरीकडे तेच आता मवियाच्या दारात जाऊन उभे ठाकत आहेत। ही महाराष्ट्राच्या राजकारणातील आजवरची सर्वात मोठी फ्रेंडली मॅच ठरू शकते। अजित पवारांची ही अस्वस्थता का वाढली आहे याचं कारण म्हणजे भाजपची बड्या भावाची भूमिका। भाजपने नाशिकमध्ये शिंदे सेनेला झुकतं माप दिले आणि अजित पवारांना पूर्णपणे दुर्लक्षित केले। वसई विरारमध्ये तर अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षांनी जाहीरपणे सांगितलंय की भाजपने आमच्या पाठीत खंजीर खुपसलाय। सत्तेत सोबत असूनही जर सन्मान मिळत नसेल तर मग विरोधात जाऊन लढलेलं बरं, असा सूर आता त्यांच्या पक्षात उमटू लागलाय। अजित पवार आता अशा वळणावर आहेत जिथे त्यांना एकाच ठिकाणी दोन आघाड्यांवर लढावं लागतंय। एकीकडे सत्तेत राहून भाजपला सांभाळायचं आणि दुसरीकडे महापालिकेत स्वतःचं वर्चस्व टिकवण्यासाठी भाजपलाच हरवायचं। ही दुहेरी चाल खेळणं सोपं नाहीये। 15 जानेवारीला होणाऱ्या मतदानात आणि 16 जानेवारीच्या निकालात हे स्पष्ट होईल की अजित पवारांची ही राजकीय पलटी त्यांना पुन्हा सत्तेच्या शिखरावर नेणार की ते दोनही बाजूंनी एकाकी पडणार। भाजप शिंदे सेनेशी युती आणि दुसरीकडे पवारांची ही नवी जवळीक यामुळे मुंबई ते नागपूर आणि पुणे ते संभाजीनगर अशा प्रत्येक शहरात मतदारांसमोर आता पेच निर्माण झालाय। शेवटी जनता कोणाच्या निष्ठेला कौल देते आणि कोणाच्या राजकीय सोयीला नाकारते हे पाहणं खरोखरच महत्त्वाचं ठरेल। हे राजकारण आता अशा वळणावर आले की जिथे 30 डिसेंबरच्या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेनंतरच खऱ्या अर्थाने स्पष्ट होईल की कोण कोणाचा मित्र आणि कोण कोणाचा शत्रू आहे। सत्ता मिळवण्यासाठी हे पक्ष कोणत्याही स्तरावर जाऊन तडजोड करतील आणि मैत्री तोडतील हे आता स्पष्ट दिसत आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? अजित पवारांना महायुतीतून वगळलं जात आहे का आणि भाजप त्यांना जाणीवपूर्वक कोपऱ्यात ढकलत आहे का? तुम्हाला काय वाटतं? या महापालिका निवडणुकांमध्ये जनतेचा कौल कोणाला मिळेल? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की सांगा। जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील अशा सखोल विश्लेषणासाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा।